चला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झालं होतं. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ग्रॅव्हिटीमुळे होणारं जे ऍक्सेलरेशन आहे त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्रज्वल पुढे. ठीक आहे, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय? G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. वेर G ची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, M म्हणजे काय असतं? मास ऑफ प्लॅनेट. मग तो प्लॅनेट कुठलाही असू शकतो. ठीक आहे, मास ऑफ प्लॅनेट और कुठलाही एक हेवनली ऑब्जेक्ट. ठीक आहे, जो कुठे युनिव्हर्स मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट आहे तो. ठीक आहे, आणि त्यानंतर आर म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड तो प्लॅनेट जो असेल तो, प्लॅनेटच्या सेंटर पासून. ठीक आहे, हे समजलंय. आता ह्याच्यावरच बेस्ड एक न्यूमरिकल आहे पहा, एक प्रॉब्लेम आहे याच्यात. सॉल्व्ड एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल 1 काय पहा, पेज नंबर 10, पेज नंबर 10 वर एक एक्झाम्पल आहे पहा. पेज नंबर 10 वर एक एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय पहा. इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ. किती वेट आहे त्याचं अर्थ सरफेस वर, म्हणजे वेट ऑन अर्थ सरफेस किती आहे? 750 न्यूटन. त्या दिवशी तुम्ही तुमचं वेट काढलं होतं. वेट म्हणजे कसं काढणार? वेट इज इक्वल टू मास इंटू जी असतं. ज्याचं मास 50 असेल 50 इंटू 9.8 म्हणजे किती येतं ते? ठीक आहे, असं येतं. बर, तर हे आलं होतं बरोबर. म्हणजे काय झालं, हे आता तुमचं अर्थ सरफेस वर वेट काय झालं? 470 न्यूटन इतकं वेट झालं. मग असाच एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं अर्थ सरफेस वर मास किती आहे? 750 न्यूटन इतकं मास आहे, इतकं वेट आहे. ठीक आहे, त्याचं वेट किती आहे? 750 न्यूटन इतकं वेट आहे. ठीक आहे, त्याचं काय दिलंय आपल्याला? वेट दिलेलं आहे. किती दिलंय ते? 750 न्यूटन दिलंय. तुमचं किती होतं अर्थ सरफेस वर वेट? प्रत्येकाचं 50 नसणार आहे, पण असेल तर किती? 470 इतकं वेट आहे. ठीक आहे, तर आता एका पर्सनचं वेट आहे ते किती आहे? 750 न्यूटन आहे. कुठे? अर्थ सरफेसला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा काय दिले. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून गिवन दॅट मून्स मास इज. आता काय सांगितलंय, काय विचारलंय? मूनवर वेट काय असेल मग त्या व्यक्तीचं? काय विचारलंय? मूनवर त्याचं वेट काय असेल? ठीक आहे, वेट कसं बदलतं बरं? वेटचा फॉर्म्युला काय? mg आहे बरोबर. वेट कसं बदलतं? आता मास तर कधी बदलत नाही, मग वेट कसं बदलतं? जी ची व्हॅल्यू बदलली तसं वेट बदलतं बरोबर. वेट कसं बदलणार आहे? जी ची व्हॅल्यू बदलली की वेट बदलतं. मास हे नेहमी काय असणार आहे? कॉन्स्टंट असतं. मॅटर बदलतो का आतला? नाही, मॅटर काय राहतो? सेम राहतो. म्हटल्यानंतर मास बदलत नाही. जशी जी ची व्हॅल्यू बदलते तस तसं वेट काय होतं? बदलतं. ठीक आहे, तर आता काय सांगितलंय? गिवन काय दिलंय? मून्स मास इज 1/81 ऑफ दॅट ऑफ अर्थ. मूनचं जे मास आहे म्हणजे मास ऑफ मून हे काय आहे? 1/81 मास ऑफ अर्थ. हे समजलंय का? मूनचं जे मास आहे ते किती आहे? 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ आहे. पुढे अजून काय सांगितलंय? अँड इट्स रेडियस इज 1/3.7 ऍज दॅट ऑफ अर्थ. मग रेडियस कसं लिहिणार? रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/3.7 रेडियस ऑफ अर्थ. यात काय डाऊट? यात काय डाऊट कोणाला? जे गिवन डाटा आहे तो गिवन डेटा लिहिलाय आपण सगळा. ठीक आहे, काय तो? वेट ऑन अर्थ किती आहे? 750 न्यूटन. वेट ऑन मून काढायचं आहे. काय दिले आपल्याला? मूनचं मास हे 1/81 टाइम्स अर्थचं मास आहे, आणि रेडियस काय आहे? 1/3.7 रेडियस ऑफ अर्थ आहे. समजलंय हे? याच्यावरून हा जो मास ऑफ अर्थ आहे हा इथे कसा आहे? मल्टिप्लिकेशनला आहे. इकडे आल्यावर काय होईल? तो डिव्हिजनला जाईल. म्हणजे असं लिहिलं चालेल का? मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू काय? 1/81. चालेल असं लिहिलं. त्यानंतर इथे आर ई आहे, हा इकडे आल्यावर काय होईल? अपॉनला जाणार. म्हणजे काय होईल? आर एम अपॉन आर ई इज इक्वल टू काय येणार? 1/3.7. आता हे का केलं? ठीक आहे, काय काढायचंय तुम्हाला? वेट काढायचंय. ठीक आहे, वेट ऑन अर्थ हे काय येणार आहे? मास इंटू जी ऑफ अर्थ. करेक्ट का? वेट ऑफ अर्थ काय येणार आहे? वेट ऑन अर्थ काय येणार आहे? मास इंटू जी ऑफ अर्थ, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. आणि वेट ऑन मून काय येणार आहे? मास इंटू जी ऑफ मून. ऍक्सेलरेशन दोन्ही ठिकाणी बदलणार आहे. ठीक आहे, कमी असेल की जास्त असेल बरं वेट त्याचं तिकडं? अंदाज? अर्थ वर जास्त असेल बरोबर, मूनवर कमी येणार आहे. ठीक आहे,
तर ते किती कमी येते ते शोधायचे आता. ठीक आहे, मग आता काय शोधायचंय? मूनवरचा मास शोधायचं. ठीक आहे, म्हणून मूनवरचा मास अपॉन अर्थवरचा मास इज इक्वल टू काय लिहू शकते मी? mgm अपॉन mge असं चालेल का? काय केलं? फक्त डिवाइड केलं. ठीक आहे, कशाने काय डिवाइड केलं? याने. ठीक आहे, हे आपण हे घेतलं. हे समजलंय का? काय केलं? हे आपण हे घेतलं. ठीक आहे, एम कॅन्सल आउट झाला. जी कॅन्सल आउट होणार आहे का? नाही, दोघांचे व्हॅल्यू काय चेंज. म्हणून WM अपॉन WE इज इक्वल टू काय येणार आहे? GM अपॉन GE. हे समजलंय? आता फक्त जीचा जो फॉर्म्युला माहिती आपल्याला तो फॉर्म्युला याच्यात पुट करायचा. ठीक आहे, काय जीचा फॉर्म्युला? GM अपॉन R स्क्वेअर. तू याच्यात पुट करा. ठीक आहे, हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बरं, एक्झामला येतात हे. WM अपॉन WE इज इक्वल टू काय येणार आहे? GM म्हणजे मूनवरचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? GMM अपॉन RM स्क्वेअर. हे कळलं काय लिहिलं? जीचा फॉर्म्युला काय? GM अपॉन R स्क्वेअर. आणि मून साठी लिहितोय म्हणून MM लावलं सगळीकडे. आणि अर्थ साठी लिहिणार तर काय करणार मग? GME अपॉन RE चा स्क्वेअर. ठीक आहे, आता हे काय होईल? असं उलट होतं. ठीक आहे, म्हणजे काय होईल बरं? GMM अपॉन RM स्क्वेअर इज इक्वल इंटू काय होणार ते? RE स्क्वेअर अपॉन GM ऑफ E. हे समजलं काय केलं? उलट केलं फक्त. ठीक आहे, याला काय केलं? असं लिहिलं. ठीक आहे, आता काय काय कॅन्सल आउट होतंय? काय सेम आहे याच्यात बघा बरं. स्क्वेअर, पण स्क्वेअर कॅन्सल आउट करतो का आपण? नाही. काय सेम आहे? नाही. काय सेम आहे? जी सेम आहे. जीची व्हॅल्यू याची पण सेम आहे, याची पण सेम आहे, युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे. म्हटल्यानंतर जी काय होणार? हा मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला कॅन्सल आउट झाला. म्हणजे राहील काय फक्त याच्यात? राहील काय फक्त याच्यात? राहिलं काय? MM अपॉन हा मी इकडे आहे त्याला फक्त इकडे लिहिते मी, काय चेंज नाही करत आहे, फक्त इकडे देते त्याला. आणि इथे काय? RE अपॉन RM दोघांचा स्क्वेअर आहे म्हणून होल स्क्वेअर गेला. यात काय डाऊट? तेच तर लिहिले. ठीक आहे, पण आता MM अपॉन ME ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. बघा, MM अपॉन ME ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. किती आहे ती? 1/81. ती पुट करा. 1/81 इंटू RE अपॉन RM. तुमच्याकडे RM अपॉन RE आहे. RE अपॉन RM कसं काढणार? उलट गेलं, याचं पण उलट गेलं, याचं पण उलट गेलं, म्हणजे काय येईल ते? बरोबर, RE अपॉन RM काय येणार? 3.7 अपॉन 1. ती व्हॅल्यू इथं पुट करा. किती आहे ती? 3.7 अपॉन 1 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे समजलं इथपर्यंत. आता काय करणार? WM अपॉन WE काय आलंय? 1/81 इंटू 3.7 अपॉन 1 चा स्क्वेअर. हे करू शकता का? 1/81 याचा स्क्वेअर करायचा आहे. काय येईल? 3.7 इंटू 3.7. 7 7 जा 49, 7 3 जा 21 आणि 4 25, 0 परत 7 3 जा 21, 3 3 जा 9 आणि 2 किती झाला? 11, 9 6 3 1. पॉइंट पुढे देणार 1 2 2 पॉइंट 13.69 आलं. ते पुट करा त्याच्यात. किती आलं ते? 13.69. बरोबर. W ऑफ मून अपॉन W ऑफ अर्थ याची व्हॅल्यू ही आलेली. काय शोधायचं आहे तुम्हाला? मूनवर असलेलं वेट शोधायचं. हे इकडे शिफ्ट करा म्हणजे काय येणार? W मून इज इक्वल टू W अर्थ इंटू 1/81 इंटू 13.69. यात काय डाऊट? काय केलं? फक्त शिफ्टिंग केलं. आणि W ऑफ अर्थ माहिती आहे तुम्हाला किती येते? 750 इंटू 13.69 आणि अपॉन 81. हे काय येणार आहे? वेट ऑन मून. करा कॅल्क्युलेट. वेट ऑन मून किती यायला पाहिजे? 750 इंटू 13.29 अपॉन 81 किती येते? 126.8. किती येतं ते? 126.8 न्यूटन. कमी झालं की जास्त झालं? कमी झालं. ठीक आहे, किती होतं तिकडं? अर्थवर किती होतं? 750 होतं. इथे किती झालं? 126.8 न्यूटन. समजलंय कसं केलंय?
समजलंय काय केलंय? एकदा परत पहा काय केलं. वेट ऑन अर्थ, वेट ऑन मून काढायचं आहे. ह्या दोघांचा हे दिलेलं रिलेशन दिले दोघांचं, इथे पण रिलेशन दिले दोघांचं. त्याच्यावरून आपण MM/ME ची व्हॅल्यू काढली आणि RE ची व्हॅल्यू काढली. ठीक आहे, जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वेटचा फॉर्म्युला काय आहे? M/G. जे शोधायचं होतं वेट ऑन मास मून शोधायचं होतं म्हणून ते वरती लिहिलं, डिवाइड बाय वेट ऑन अर्थ केलं. ठीक आहे, आणि इंटू इज इक्वल टू काय आलं? M/G(m) आणि M/G(mm) सेम असतो म्हणून तो कॅन्सल आउट झाला. मग राहिलं काय? G(m) काय येणार? Gmm/Rm चा स्क्वेअर. त्यानंतर G च्या जागी काय लिहिणार? Gme/RE चा स्क्वेअर. हे उलट केलं, G आणि G सेम होता म्हणून कट केलं. MM/ME राहिला, RE/RM राहिला. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याकडे होत्या, त्या फक्त याच्यात पुट केल्या. ठीक आहे, तर असं काहीतरी मिळालं. WM/WE इज इक्वल टू काय आला? 1/81 इंटू 3.7/1 चा स्क्वेअर. W ऑफ मून काढायचा आहे, अर्थचा आहे, इथे डिव्हिजनला आहे, तिकडे गेल्यावर तो मल्टिप्लिकेशनला जातो. मग तो मल्टिप्लिकेशनला आहे, इथे मल्टिप्लिकेशनला आला. ठीक आहे, आणि मग W ऑफ अर्थ माहिती आहे आपल्याला किती येतो? 750 होता. ठीक आहे, 750 इंटू 13.69/81 हे आलं वेट ऑन मून. किती आलं ते? 126.8. समजले? काय डाऊट याच्यात? घ्याल.